काय मिळतं म्हणजे असं स्पेशल किंवा छान असे काही पार्टी बिर्टी होते का? नाही, विधिमंडळाच्या कॅन्टीन पेक्षा आता नवीन पूर्वी असेल कदाचित विधिमंडळाच्या कॅन्टीनचं खूप आता फार काय आमचं जाणं होत नाही कारण एक बिझी पण असतो आणि सगळं पण तरी पण आता नवीन प्रकार असा आहे की अनेक आमदार किंवा अनेक मंत्री अधिवेशन काळात तर कसं असतं की प्रत्येक मंत्री जेवणाचा डबा आणतो बर आणि 50-50 100 लोकांचा आणतो बर अधिवेशन काळात. ओके म्हणजे कोणी येणारा कार्यकर्ता असेल अधिकारी असेल हे तिथे जेवतात आणि आता प्रत्येकाला माहीत झालेलं आहे की ह्याच्याकडे मेनू काय असतो. म्हणजे नितेश राणेंकडे मासेच भेटणार. ओके आमच्या जळगावचे आमदार राजू मामा भोळे बर ते 100% भरीत पुरी आणणार. म्हणजे समजा त्या काळात नितीन राऊत साहेब होते हो. तर नितीन राऊत साहेब हे कंपल्सरी तर्री पोहा आणायचे किंवा नागपूरचं सगळं किंवा सावजी वगैरे सावजी मटन ओके सावजी चिकन ते आणायचे. तर हे प्रत्येकाचं जे त्या त्या भागाचं जे वैशिष्ट्य आहे ज्या पद्धतीचं आहे त्या पद्धतीचं जेवण ते आणतात आणि 50-100 लोकांचं जेवण येतं. बर म्हणजे लिटरली अशी परिस्थिती असते की अधिवेशन काळात तर आम्हाला कुठं जेवायचं कुठं नाही अशी अवस्था असते. त्याच्यात पक्ष वगैरे काही नसतं नाही नाही सगळे सगळ्यांना बोलत सगळे सगळ्यांना बोलवतात. ओपन असतं. बरं. या जेव्हा गप्पा मारा त्यांच्या तुमच्या सोयीनी या कारण कोणाचे प्रश्न असतात कोणाचं काय असतं कामकाजाचे वेगवेगळे बरोबर असतात. बरोबर ते वेळेनुसार कामानुसार ते लोक येतात आणि जेवण करतात आणि पक्ष कार्यालयात पण जेवण असतात. सगळे जेवण म्हणजे इतकी जेवणाची रेलचेल असते काही अडचण येत नाही. आणि संध्याकाळी अनेक लोक हे स्पेशल डिनर्स ठेवतात. तिथे लॉनवर सभापती ठेवतात किंवा अनेक आमदार खासदार जे आहेत ते ठेवतात. आता विदर्भात नागपूरला जर गेलो तर नागपूरला दरडांचं जेवण लोकमतचं एक दिवस असणार. एक दिवस समजा तिथल्या काही स्थानिक आमदारांचे असणार. बर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.